नमस्कार. श्रीयुत वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही, ज्ञानदेवांचं अद्भुत चरित्र आपण ऐकतोय. आज पान क्रमांक 186 ते 189 आहे. निवृत्तीनाथांनी गीता संबोधनी ज्ञानदेवांच्या हातात म्हटलंय, ज्ञानूबाळा, भगवान श्रीकृष्णांची अक्षय कृपा आपल्या तातांवर ते द्वारकेला गेले होते तेव्हा मंदिरात झालीच होती. आज या शिवमंदिरात भगवंताची कृपा झाली म्हणून हे गीता भाष्य भगवंतांनीच माझ्याकडून वदवून घेतलंय. मुक्तूच्या वाढदिवसानिमित्त आपण पौर्णिमेपर्यंत ह्या शिवमंदिरात राहिलो आहे. हे 15 दिवस ज्ञान दिवस म्हणून साजरे केले. मुक्तू, ही नवी पोथी वस्त्रात बांधणी तुझ्याकडेच ठेव. मी मागेन तेव्हा तू मला दे. सोपाना, तू 8 वर्षाचा. आमची मुंजीची वय उलटून गेली. तू मात्र मुंजीच्या वयाचा आहेस. ब्राह्मणांनी काथ्याकुट्ट करून धर्मसभेत आपल्याला शुद्धीपत्र द्यायचं नाकारलंय. माय तातांना देहांताची शिक्षा दिली. केवळ आपल्या मुंजी व्हाव्यात, आपण द्विज व्हावं म्हणून त्यांनी प्राणार्पण केलं. आपल्याला आळंदीतल्या कर्मठ ब्राह्मणांनी शुद्धीपत्र दिलेलं नाही, मुंजी केल्या नाहीत. परंतु तू मात्र भाग्यवान आहेस. तू भगवंताचे शब्द लिहून घेतलेस. शास्त्रानुसार तुझी मुंज ब्राह्मणांनी केली नसली तरी भगवंतांनी तुला द्विज केलंय. ग्रंथ नकलून काढणं हे ब्राह्मणाचं द्विजाचं कर्म आहे. एक सांगतो, आपल्याला कोणाच्याही हातून शुद्धीपत्र घेऊन घ्यायचं नाहीये. ज्यांनी निर्दोष मायतातांना देहांताचं शासन दिलंय ते ब्राह्मण स्वतः शुद्ध आचरणाचे नाही आहेत. निवृत्तीनाथ बोलत असताना ज्ञानदेव चटकन म्हणाले, दादा, तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण मला वाटतंय जनप्रवाह जसा वाहत असेल तसंच आपण जगायला नको का? ज्ञानदेव अत्यंत मृदू अंतःकरणाचे आणि शांत वृत्तीचे आहेत हे भावंडांना ज्ञातच होतं. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवाच्या मनातले भाव समजले आणि ते म्हणालेत, ज्ञानदेवा, माय आणि तात यांच्या जलसमाधीला आज 25 दिवस पूर्ण झालेले आहेत. असा क्षण जात नाही की त्यांची सय येत नाही. आपण आज प्रस्थान ठेवू, काही काळ सिद्ध बेटावर राहू आणि नंतर तू म्हणतोस म्हणून पैठणच्या धर्मसभेपुढे जाऊ. दुपार उलटली. निवृत्तीनाथांनी मुक्तेचा हात हातात घेतलाय आणि 4 जण पुन्हा आळंदीच्या दिशेने निघालेत. ज्ञानदेव सद्गुरूंच्या पावलांचा ठसा आपल्या अंतःकरणात जपत त्यांच्या पावलांच्या उमटलेल्या ठशात आपली पावलं उमटवीत शांतपणे चाललेले होते. ज्ञानदेवांच्या अंतःकरणाची सद्गुरू निवृत्तीनाथांचं अप्रतिम गीता भाष्य चांदीच्या घंटासारखं हळुवारपणे निनादत होतं. ज्ञानदेवांचं मय गीतामय झालं होतं. परतीची गावं करीत एके दिवशी मध्यरात्री ते सर्वजण सिद्ध बेटावर पोचले. अंगणात सर्वांनी प्रवेश केला तेव्हा मुक्ताईला आश्चर्याचा धक्काच बसला. तुळशी वृंदावनातल्या कोनाड्यात दिवा तेवत होता. पर्णकुटी स्वच्छ होती, तुळस बहरलेली होती, पिंपळ पार स्वच्छ होता आणि घरातल्या देवांच्या मूर्ती समोरही नंदादीप तेवत होता. मुक्ताईने ज्ञानदेवांकडे प्रेमाने पाहिलं आणि विचारलं, ज्ञानूदादा, घर एवढं लख्ख कसं रे? आणि नंदादीप तेवतो आहे, तुळस भरलेली आहे. हा चमत्कार कसा रे घडला असेल आणि कोणी रे घडवला? ज्ञानदेव मंद हसलेत आणि म्हणालेत, मुक्तू, ही सारी सद्गुरु कृपा आहे. आपला दादा शिवाचं मूर्त मानवी रूप आहे. मानवी रूपातल्या ह्या शिवाने शिवमंदिरात गीता संबोधनीच्या निमित्ताने गीतेचे अथक चिंतन केलं. गीता चिंतनात दंग असणाऱ्या ह्या मानवी रूपात प्रकट झालेल्या शिवाच्या भोवती जमलेल्या गणांनी यावेळी आपल्या पर्णकुटीची काळजी घेतली. मुक्तू, तुझ्या पाठीमागे आता शिवगणात सामील झालेले आपले माय आणि तात उभे आहेत. त्यांनीच तर पर्णकुटीची विशेष काळजी घेतली आहे. मुक्ताईने पाठीमागे वळून पाहिलं. पाठीमागे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी शिवगणांच्या रूपात उभेच होते. आपल्या माय तातांना पाहून मुक्ताईला खूप आनंद झालाय. मुक्ताई आईच्या कुशीत शिरली आणि स्पुंदून रडायला लागली. जलसमाधीच्या प्रसंगानंतर जवळजवळ 1 महिन्यांनी रुक्मिणीने तिला दर्शन दिलं होतं. रुक्मिणी म्हणाली, मुक्तू बाळा, आम्ही दोघंही आता शिवगणात सामील झाले आहोत. मी तुझ्या पाठीशी सदैव आहे, काळजी करू नकोस. दमलेल्या आपल्या लेकरांसाठी रुक्मिणीने क्षणात
स्वयंपाक केला, 4 केळीची पानं मांडली आणि चौघांनाही पोटभर जेवू घातलंय. सगळं झटपट आवरलं. रुक्मिणी आणि विठ्ठलपंत क्षणात अदृश्य झाले. मुक्ताईला खूप बरं वाटलं. ती पर्णकुटीत लवंडली. अजून उजाडायचंच होतं. निवृत्तीनाथ पिंपळ पारावरती ध्यानस्थ बसले होते. ज्ञानदेव मुक्ताईला म्हणाले, मुक्ते, तुझ्याजवळ सोपाना आहे ना? मी दादाबरोबर ध्यानाला बसतो. सकाळी आपण चर्चा करूया. ज्ञानदेवांनी मुक्ताईचा निरोप घेतला आणि ते अंगणातल्या पिंपळ पारावरती आले. सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या शेजारी आसन मांडी घालून क्षणात ध्यानस्थ झाले. पर्णकुटीत मुक्ताईला गाढ झोप लागली आणि आईचं दर्शन झाल्यामुळे मुक्ताई सुखावली होती. पहाट उमलायला लागली होती. मुक्ताईला जाग आली. मुक्ताई उठली, अंगणात आली. पण तिच्या लक्षात आलं की तुळशी पुढे सुंदर रांगोळी काढलेली होती. तुळशीची पूजा झालेली होती. पिंपळ पारावरती निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव ध्यानस्थ बसलेले होते. मुक्ताईने गाईचं दूध काढलं, पेल्यात भरलं. सोपानाला बरोबर घेऊन ती पिंपळ पारावरती आली. सर्वजण दूध प्यायले. निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला म्हणाले, ज्ञानूबाळा, तात आणि माय यांनी भाद्रपद वद्य षष्ठीला इंद्रायणीच्या डोहात उड्या मारून जलसमाधी घेतली. आपण त्यांच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे तीर्थयात्रेच्या निमित्ताने बाहेर पडलो. 1 मास आपण बाहेर होतो. आता आपण पुन्हा त्या आळंदीतल्या सिद्ध बेटावर राहायला आले आहोत. तात असताना आपण कधीच भिक्षा फेरीला त्यांच्याबरोबर गेलो नाही, परंतु आपल्याला आता त्यासाठी आळंदीत जावं लागेल. आपल्याला तातांनी भोगलेलं दुःख, सोसलेले अपमान तेव्हाच कळतील. ज्ञानूबाळा, तू खूप शांत आहेस. सहनसिद्धी प्राप्त झालेला तू महापुरुष आहेस. जसे आपले तात सर्व काही सहन करीत आणि निशब्दपणे सर्व काही सोसत, ते गुण तुझ्यापाशी देखील आहेत आणि म्हणूनच तू भिक्षा फेरीला जा. तात आणि माय यांचं प्राणहरण करून हे ब्राह्मण आता कदाचित शांत झालेले असते. तात संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमात परत आले म्हणून धर्मसभेचा त्यांच्यावर राग असेल, परंतु त्यांना शासन देऊन मला वाटतं त्यांचा आत्मा आता शांत झाला असेल. म्हणून तू आणि सोपाना भिक्षा फेरीसाठी जा. मी मुक्ताईकडे पाहतो. ती अजून खूप लहान आहे. तिची काळजी मी घेईन. निवृत्तीनाथांचं मायेने भरलेलं बोलणं ज्ञानदेवांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, दादा, मी आजपासून भिक्षा फेरीसाठी गावात जातो. सोपानालाही घेऊन जातो. ब्राह्मणाळीत मी जाईन. सोपाना बाकीच्या उर्वरित गावात फिरेल. दादा, तुला एक मी सांगू का? ब्रह्मवृंद शांत होण्यातला नाहीये रे. त्यांच्या दांभिक यज्ञात त्यांना आपल्या सर्वांच्याच आयुष्याच्या समिधा हव्या आहेत. निवृत्तीनाथ काहीच बोलले नाही. त्यांना भविष्यातल्या खुणा दिसू लागल्या होत्या. त्यांनी मुक्ताईला हाक मारून भिक्षेची झोळी ज्ञानदेवांना द्यायला सांगितली. मुक्ताईने झोळी ज्ञानदेवांच्या हातात देत म्हटलं, ज्ञानूदादा, तातांसारखा तू फार सहन करू नकोस. ज्ञानेश्वर मंदपणे हसलेत आणि म्हणाले, मुक्ते, जे नशिबात आहे ना ते मानवी आकाराला चुकवता येत नाही ग. दुपारचा सूर्य माथ्यावर आला तरी भिक्षा फेरीसाठी गेलेले ज्ञानदेव आणि सोपाना अजून परतले नव्हते. मुक्ताई काळजी करायला लागली. तिला आपल्या वडिलांची आठवण झाली. मुक्ताई निवृत्तीनाथांना म्हणाली, दादा, भिक्षा फेरीसाठी तात जेव्हा आळंदी गावात जात तेव्हा तिथल्या ब्रह्मवृंदांनी कोरडी भिक्षा कधी वाढलीच नाही रे, परंतु ते तातांना वाटतील तसं बोलत. थकून भागून तात घरी येत. झोळी तर नेहमी रिकामीच असायची. तात स्थितप्रज्ञ वृत्तीचे होते आणि ज्ञानूदादा अजून लहान, अजूनही आला नाहीये. मला त्यामुळे तातांची खूप आठवण येते रे. ज्ञानूदादाला सुद्धा या गावातल्या गावकऱ्यांनी कोरडी भिक्षा वाढली नसेल का रे? त्याचा आणि सोपानाचा कोणी अपमान तर केला नसेल ना रे? दादा, मला काळजी वाटतेय रे. काय करावं तेच मला कळेनासं झालंय. मुक्ताई पर्णकुटीच्या आत बाहेर करत होती. तिचं मन स्थिर होतच नव्हतं. स्थितप्रज्ञ निवृत्तीनाथ शांत होते. त्यांनी मुक्तेला जवळ घेत म्हटले, संचिताच्या रेषा वाचता येत नाहीत. पूर्वसंचित आपण फक्त अनुभवायचं असते. ज्ञानदेव सुख दुःखांच्या पलीकडे गेलाय ग मुक्ते. आळंदीचे ब्राह्मण वृत्तीने कसे आहेत हे आपण प्रत्यक्ष अनुभवलेच आहे ना. दंश करणं ही जशी विंचवाची मूळ वृत्ती आहे, तशीच हे आळंदीतली ब्राह्मण आहे.
पृथ्वीवर कोसळणारा पाऊस जसा कधी फुकट जात नाही ना, तसंच माणसाने घेतलेले अनुभव कधीच फुकट जात नाहीत. इतक्यात अंगणात पावलं वाजली. ज्ञानदेव आणि सोपाना दोघेही परत आले. मुक्ताईला खूप बरं वाटलं. पण मुक्ताईच्या लक्षात आलं की सोपाना आणि ज्ञानदेव वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षेसाठी गेले होते. सोपानाच्या झोळीत कोरडी भिक्षा होती, परंतु ज्ञानदेवांच्या झोळीत काहीच नव्हतं. मुक्ताई म्हणाली, ज्ञानूदादा, तू ब्राह्मणाळीत गेला होतास का रे? तुझी भिक्षेची झोळी रिकामी आहे. ज्ञानदेव म्हणाले, मुक्ते, सोपानाला मी इतर आळ्यांमधून जा म्हणून सांगितलं आणि मी ब्राह्मणाळीत गेलो होतो. तातांनी काय भयंकर त्रास सोसला असेल याची मला आज पूर्ण कल्पना आली आहे. ज्ञानदेव अधिक काहीच बोलले नाही. मुक्ताईने सोपानाच्या झोळीतला शिधा काढला आणि ती स्वयंपाक करायला गेली. ज्ञानदेव पिंपळ पारावरती गेले आणि त्यांनी जपध्यान लावलेलं आहे. आजचा भाग आपण इथे संपवूयात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.